Hello student, good morning. How are you? Today we are going to learn what how to speak in English. भरपूर दिवस पाहिले आपण आहे ना. तुमचं काम चालू आहे ना वर्ब, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल एव्हरीडे 5. पण नवीन नवीन न्यू न्यू वर्ब न्यू पास्ट पार्टिसिपल त्याच्याच प्रमाणे कळलं की नाही. आज आज आपण हाऊ टू स्पीक इंग्लिश सब्जेक्ट इंग्लिश स्पीकिंग ओनली एक्झाम्पल घेतोय बघा. आता तुम्हाला याचं टेस्ट आहे थोडक्यात. सी प्लेज बघा, सी आलंय प्लेज, येस क्रियापद. सी प्लेज हॉकी विथ हर फ्रेंड्स डॅश डॅश द इव्हिनिंग. सी प्लेज हॉकी विथ हर फ्रेंड्स डॅश डॅश द इव्हिनिंग. म्हणजे तिच्या मैत्रिणीबरोबर, तिच्या मैत्रिणीबरोबर विथ लावायचा असतो. विथ हर म्हणजे हर हा याच्याशी तिच्याबद्दल आलाय. प्लेज बघा म्हणजे खेळते, खेळते. सी प्लेज हॉकी विथ हर काय फ्रेंड्स मित्रांबरोबर. कधी द इव्हिनिंग डॅश डॅश. मग काय येईल? ऑन द इव्हिनिंग येईल का, फॉर द इव्हिनिंग येईल का, इन द इव्हिनिंग येईल. बघा आता ऑनलाईन आहे सगळं. सी प्लेज हॉकी विथ हर फ्रेंड्स इन द इव्हिनिंग यायला पाहिजे. इन द इव्हिनिंग काय यायला पाहिजे? इन द इव्हिनिंग. बघा याच्यात पण तुम्हाला सुधारणा आहे. इन द इव्हिनिंग आहे का, ऑन द इव्हिनिंग आहे का, ॲट द इव्हिनिंग आहे. कळलं? बघा आता मुलगा आहे, परंतु हा कोणता काळ होता? हा प्रेझेंट टेन्स होता. बरोबर. हा कोणता आहे? भूतकाळ. इथं वेंट आहे. ही वेंट. आता वेंट्स नाही आलं कारण क्रियापदाचा पास्ट टेन्स आहे वर्बचा. ही वेंट टू दिल्ली. ही वेंट टू दिल्ली. मंथ. मग काय मंथ? ही वेंट टू दिल्ली मंथ. कोणता येईल? नेक्स्ट येईल का, पुढचा जाणार आहे तर नाही, तो जाणार आहे असं होईल. भविष्य नाही तर भविष्यकाळ नाही. वेंट गेला. मग काय? ही वेंट टू दिल्ली लास्ट मंथ. मागच्या महिन्यात. लास्ट लास्ट मंथ. मागच्या महिन्यामध्ये कुठे गेला तो? दिल्लीला गेला. किती सोपे वाक्य. इंग्लिश खूप सोपं आहे. आता ही किंवा गोपाल आलाय, इथं गोपाल पण असू शकतो. बघा गोपाल स्पीक्स. स्पीकला क्रियापदाला हेच प्रत्यय लागला बघा. म्हणजे 100% कोणता काळ असणार? वर्तमान काळ. त्याच्यातला पण साधा वर्तमान काळ. साधा. या ठिकाणी गोपाल स्पीक्स इंग्लिश डॅश डॅश होम. आता काय? गोपाल स्पीक्स इंग्लिश ॲट येईल का, फॉर येईल? ॲट येईल. ॲट होम. राहील ॲट होम. गोपाल स्पीक्स इंग्लिश ॲट होम. गोपाल घरी इंग्लिश बोलतो. गोपाल काय करतो? घरी. गोपाल घरी इंग्लिश बोलतो. ॲट आहे की नाही. गोपाल नाव आलं. आपण काय समजू? गोपाल गोपाल घरी इंग्लिश बोलतो. बोलतो शेवटी आलं. परंतु गोपाल इथं दुसऱ्या नंबरला आलं बघा. गोपाल स्पीक्स. गोपाल घरी इंग्लिश बोलतो. गोपाल घरी इंग्लिश बोलतो. गोपाल घरी इंग्लिश बोलतो म्हणजे काय? गोपाल स्पीक्स इंग्लिश ॲट होम. बघा इथं सचिन घेतलाय. सचिन ड्राईव्हज. ड्राईव्हज म्हणजे काय? बाईक. सचिन ड्राईव्हज अ बाईक डॅश डॅश द हायवे स्पीडली. सचिन ड्राईव्हज अ बाईक डॅश डॅश द हायवे स्पीडली. सचिन हा मोटरसायकल हायवेवर जोरात चालवतो. सचिन हा मोटरसायकल हायवेवर जोरात चालवतो. आणि मग त्याला पोलीस पकडतो. इथं नाही पोलीस, हो, इथं पोलीस नाही. सचिन ड्राईव्हज अ बाईक
मग इथं काय येईल? इन द येईल का ऑन द येईल? ऑन द हायवे. ऑन द हायवे. सचिन ड्राइव्ह द बाईक ऑन द हायवे स्पीडली. जोरात चालवतो. आता इथं आलंय आय डॅश डॅश हॅव टू रीड पोयम ॲज वेल ॲज मराठी लेसन. मग इथं मला वाचायचंय. आय टिंब टिंब हॅव टू रीड पोयम. कविता वाचायची. त्याचप्रमाणे काय वाचायचंय? मराठी धडा वाचायचा आहे. आय काय मग येईल? काही आय रीड